नमस्कार, मी हर्षा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मार्गशीर्ष महिन्याचा 3रा गुरुवार आहे. घरभर पूजा, शुभ सुवास आणि देवाची कृपा हे सगळंच वातावरण अगदी पवित्र करून टाकतं. आजची सकाळही अशीच मंगलमय सुरू झाली आणि मी विचार केला की हा सुंदर दिवस तुमच्यासोबत शेअर करावा. तर सकाळची सुरुवात झाली विहानच्या स्कूलपासून. मला उपवास असल्यामुळे मी साबुदाणा भिजवत घातला होता. विहानला पण खूप आवडतं म्हणून त्याला टिफिनसाठी साबुदाणा बनवला. टिफिन रेडी करून मी त्याला रेडी केलं. त्याला हँड ग्लोव्ज, मास्क, स्वेटर हे सगळं घातलं कारण थंडी खूप जास्त आहे. दोघे रेडी होऊन स्कूलसाठी निघालोत. हो, त्याला स्कूलला मला स्कूटीवर घेऊन जावं लागतं. त्याला सोडलं आणि मी घरी लगेच आले. आल्याबरोबर मी भाजीची तयारी केली. आज मी आलू मटरची भाजी बनवते. मी त्यासाठी हा कच्चा मसाला तयार करते. त्यात मी कोथिंबीर, टमाटर, कांदा, अद्रक, लसूण हे सर्व घातले. आता हे सर्व मिक्सरला फिरून घेतले. आता आपण भाजीची फोडणी घालू. सर्वात आधी आपण पातेल्यात तेल घातले. तेल चांगलं तापलं की त्यात केलेलं वाटण घालू. ते चांगलं परतून घेतले. चांगलं परतलं की त्यात हळद, लाल तिखट आणि कांदा, लसूण मसाला, थोडी धणे पावडर घालून मिक्स करा. त्यात थोडं पाणी घालून त्याला छान परतून घ्या.
त्यात आलू मटर घालून त्याला छान परतून घेतले. भाजी आता रेडी आहे. पोळ्या पण लगेच करून घेतल्या. पूर्ण स्वयंपाक करून घेतला आणि आंघोळ करून आले. साडी घातली, सनस्क्रीन मॉइश्चरायझर लावलं. आता मी थोडंसं मेकअप करते. मी सनस्क्रीन मॉइश्चरायझर हे अगोदरच लावून घेतलं होतं. आता मी इथं कॉम्पॅक्ट पावडर लावते. माझा स्पंज माहीत नाही कुठे गेला आहे, म्हणून मी त्याला हातानेच अप्लाय करते. इथे माझं कॉम्पॅक्ट पावडर लावून झालंय. आता मी आयब्रो डिफाईन करते, कारण त्याशिवाय चेहरा उठून दिसत नाही. हे आहे माझं फायनल लुक. कशी दिसते?
इथे मी चौरंग ठेवून त्यावर देवीचा फोटो ठेवला, समया लावल्या, अगरबत्ती दिवा लावून घेतला, रांगोळी काढून घेतली आणि लगेच कहाणी वाचायला घेतली. इकडे मी पूजा करत होते आणि तोपर्यंत आमच्या मॅडमने हा पूर्ण राडा घातला. तिने रांगोळीचा डब्बा घेऊन पूर्ण रांगोळी पसरून ठेवली. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.